नमस्कार मंडळी, मी राज परदेशी आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचा स्वागत करतो. तर आज आहे 31 आणि मी आताच चाललोय मुंबईला मच्छी आणायला. आपल्या दुकानात जरा जास्तच गर्दी असेल तर बरं मुंबईवरून मच्छी घेऊन येतो. आणि उकडीचा पण आपल्याला सर्व शेंगा वगैरे आधीच आणून ठेवलेले आहेत मी. आणि आता मच्छी चाललोय फ्रेश आणायला. 7:30च्या ट्रेन आहे. 6 वाजता उठून चाललोय ट्रेन पकडायला. तर चला तुम्हाला पुढं असं काही ते दाखवतो. तर पोहोचलेलो मी स्टेशनला. रिक्षा लावल्या आता इथं मागं. येईल थोड्या वेळात ट्रेन 1-2 मिनिटात. तिथून आता आपल्याला मला वाटतं नेरूळची ट्रेन आहे आता ना. परत ट्रेन चेंज करून जायचं आपल्याला मस्जिद स्टेशनला. आणि मग मस्जिद स्टेशनला आपले राजेश मामाच आपल्याला मच्छी आता देतील. त्यांनी तिकडे मुंबईला घेऊन ठेवलेली आहे मच्छी. चला बघू काय काय मच्छी आहे ती. स्टेशनला पोचलो आहे मी आता. आत्ता जस्ट फोन केला होता मामांना. त्या अजून अर्धा तास लागणार आहे. तर स्टेशनलाच बसलो आहे. बसायला भाई जागा नाही कुठं. एवढा कशा बसले गडपे ठेवले तिथं, त्याच्यावर बसले. इकडे सगळं स्टेशनचं काम चालू आहे. बसायला कुठंच जागा नाही. अर्धा तास ऐकत थांबेल आणि मग मच्छी घेऊन निघेन परत. मच्छी घेऊन आलो आहे आणि आता बसलो ट्रेनमध्ये. चालू परत घरी. बघा दाखवतो तुम्हाला काय काय मच्छी आहे ती. मध्ये आहे बांगडा, बोंबील, कोळंबी, मांदेली आणि इकडं आहे सुरमई. ती मोठी बघा सुरमई. 4 किलोची सुरमई आहे मोठी, एकदम फ्रेश. नेरूळला पोचलो आहे. पण 10ची ट्रेन होती ती काय आता भेटली नाही. ट्रेन गेलेली आहे. आता बघतो रिक्षा किंवा बस भेटते का उलव्याला जायला. स्टेशनला तर आपली रिक्षा उभीच आहे. चाललो घेऊन. आता बामणडोंगरीला उतरलो आहे. चाललो रिक्षापर्यंत. जायला लागेल तेवढा वजा उचलून. हे असे कष्ट करायला लागतात आपल्याला. स्वतःचा बिझनेस असला का लोकांना वाटतं असाच पैसा येतो यांच्याकडे, पण त्यांना त्याच्या मागचा कष्ट दिसत नाही. असू दे, त्यांना काय बोलणार. आपण आपले काम करायचे. आलोय रिक्षात. सामान ठेवलंय. खांदा दुखायला लागला. खांदा तो उचललेला बॉक्स जाम खांदा दुखतोय. तर जायचं आहे अजून. बर्फ टाकायचं आहे मच्छीत. कांदे घ्यायचे आहेत आणि नाश्ता वगैरे काहीतरी घेतो. घरी काही केलं नसेल आता. चला जाऊ पटापट. कामं भरपूर उरकायचे आहेत. भेटतं जाऊन आता घरी गेल्यावर. बर्फ टाकलं आता मच्छीत. तर अजून पुढे जायचं कांदे वगैरे घ्यायला. तेल घ्यायचं आहे. सामान घेऊन आलो आहे लिफ्टमध्ये आता. हे बघा इथे नाश्ता घेतला आहे. तेल, कांदा, इकडं मच्छी. घाम निघतो घाम. अख्खा दिवस जातो याच्या मागं. बघा अजून पापलेट, बोंबील याच्यामध्ये आहे. इथं मांदेली आहे. इकडं आहे कोळंबी. फ्रेश. त्याच्यात आहे बांगडा आणि सुरमईची साईज दाखवतो तुम्हाला. थांबा, सुरमईची साईज दाखवतो. बघा सुरमई कसली मोठी तर
या तुम्ही पण आपल्या शॉपला मच्छी खायला फ्रेश दररोजची. झाले सर्व मच्छी आता बर्फात ठेवले म्हणजे रातपर्यंत खराब नको व्हायला. आणि थोडीफार इथं अशी काढून ठेवले, साफ करायला पडत साफ करतो. आत्ता आलोय आपल्या गव्हाण कोलीवाड्यात. सुरणी आणलेली ला कापून घेतो. घरी आपल्या तर तेवढी मोठी सुरी नाही कापला, तर वर इथंच कापतो पटकन. हा 7 किलोची असतं ना, त्याची आणतो मी. मोठा पीस आणतो. दोन्ही दे ना 700ला मोठावाला. हा 800 देता. सुरमई झाली आपल्या कापून. एवढे पीस पडले. मच्छी घेतल्या आता कापून आणि आता चाललोय घरी. बाकीची मच्छी पण साफ करायची आहे. मच्छी कापली पण त्याचे पैसे नाही घेतले ते आईनी. हाय ओळखीचीच आहे. तुम्ही पण कधी इकडे गव्हाण मार्केटला आले तर त्यांच्याकडे मच्छी घ्या. मच्छी चांगलीच देतात. चला जातो घरी, मच्छी साफ करायची आहे मला पण. मच्छी साफ करायला बसलोय. माझी करतोय बांगडे साफ. मांदेली साप 2 किलो मांदेली होती. जाम टाइम जातो मांदेली साफ करायला. पाटण भरली जाम. आता जेवतो थोडंफार आणि परत कोलबी राहिली साफ करायची, ती साफ करतो आणि दुकानात जातो. चला
लाईट गेली? नाही बंद. ताईने मसाला केला उद्यापासून बोलते मसाला करायचा नाही. काय ब्राह्मण आहे ना काय काय कोणी सांगितलं? तुला सगळे बरेच जण वेगवेगळं सांगतात. मिरची पावडर आणायची नाही दुकानातून मिरची आणून घेतल्या तर टाइमपास त्या रडायला लागे हसून त्याला रडायला आला बघ. मग आम्ही एवढी मला कमजोर सांगते आणि स्वतः रडायला लागले हसून. दुकान लावलंय मी आता. कस्टमर पण चालू झालेत आणि मी आता घेतले मांदेली कालव्याला. पाच सुरमई आणि 3 बोंबलांची ऑर्डर आले. जाम गर्दी होती. 11:30 व्हायला आलेत. 5 वाजल्याची गर्दी पकडली ते आत्ता संपले. आत्ता टाईम भेटला व्हिडिओ शूट करायला आणि आत्ता पण परत ऑर्डर चालूच आहे. इकडं मी सुरमई फ्राय करते, बोंबील आहेत आणि इकडं आपला उकडीचा आहे. 12 वाजलेत आणि सर्वांनी आता फटाके फोडलेत. मी पण आता आजचा एक ऑर्डर द्यायला. ऑर्डर देऊन आता चाललो परत दुकानावर. दुकान बंद करायचं. गिऱ्हाईक पण आता एवढा काही येत नाही आहे. आणि एक सांगतोय, मला कोणीच हॅपी न्यू इयर विश करू नका, कारण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे हा आपला नवीन वर्ष नाही. आपला नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होणार आहे. तर गुढीपाडव्याला सर्वांनी आपला नवीन वर्ष साजरा करा. आणि अजून एक सांगणं आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज दोघांनी त्यांचा रक्त सांडला. आपल्या मराठा मावल्यांनी एवढा लढा दिला, मुघलांच्या सोबत लढून, इंग्रजांच्या सोबत लढून आपली संस्कृती जपण्यासाठी. आणि आपण दुसऱ्यांचे सण साजरे करतोय. ठीक आहे, करा, आजकाल फॅशन आहे ते, पण आपले सणसुद्धा साजरे करा. बाकी काय नाही. तर मी पण आता आलो आहे दुकानावर. दुकान बंद करतो. वाईन शॉप पण आता झालं आहे बंद. गिऱ्हाईक काही एवढा येत नाही. भेटतो तुम्हाला दुकान बंद केल्यावर. बिट्टू आहे का? बहुत तकलीफ आहे ना बिट्टू आहे. या बिट्टू व्हायचं वर्ष पलटला पण त्याचं काही चिकन संपला नाही. संपला ना. नाही संपला ना? संपला ना. नाही झाला सर्व आवरून. दुकान आवरलाय आणि आता चाललो घरी. पाटण फुल धरले. जाम पाटण दुखायला लागले. घरी जाऊन आता जेवून पडतो. चला, आजचा व्लॉग इथंच संपूया. ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना ओळखीतल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. चला, जय श्रीराम. आणि नवीन वर्ष आपला गुढीपाडव्याला आहे, त्यामुळं मला मेसेज करायचे नाही. हॅपी न्यू इयर वगैरे आत्ता सांगायचं नाही. हां, इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे आज आहे
पण आपला नवीन वर्ष गुढीपाडवालाच. जय श्रीराम. भेटूया.